नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे OS यूट्यूब चॅनल. विद्यार्थ्यांनो, आज आपण 1.2 पाहणार आहे अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे दोन दृष्टिकोनातून. पहिला दृष्टिकोन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला खूप नवीन वर्ड्स सापडणार आणि खूप वेगळे. याआधी तुम्ही कधीही ते वर्ड्स कुठेही वाचलेले नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. आणि दुसरे म्हणजे या लेसनमधले पॅसेज एक्झाममध्ये याआधी आलेले आहे, त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. सुरू करायच्या आधी आपल्याला चिटचॅट बघायचं, कारण की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की चिटचॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट वाईल लर्निंग अ पोएम ऑर अ पॅसेज. आपला एखादा पॅसेज, एखादं लेसन किंवा पोएम शिकायच्या आधी चिटचॅट खूप इम्पॉर्टंट असतं. त्यावरून आपल्याला पूर्ण एक आयडिया येते की नक्की तो लेसन कशाबद्दल आहे. मग वॉर्मिंग अपमध्ये पहिलं प्रश्न काय दिले तुम्हाला, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. एक चित्र आहे बघा, इकडे तुम्हाला दिसतंय की एक नदी, म्हणजे नदी आहे म्हणा, नदीमध्ये खूप नदीमध्ये पूर आलेला आहे आणि तिकडे मुलगी आहे किंवा मुलगा आहे. एक भांड्यामध्ये छोटंसं पपी, म्हणजे कुत्र्याचं छोटंसं पिल्लू, ती मुलगी किंवा तो मुलगा त्या पिल्लाला वाचवत आहे. मग हे झालं मराठीमध्ये उत्तर. तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. लिहायचं, आय सी इन द पिक्चर अ गर्ल ऑर अ बॉय रेस्क्यूइंग अ स्मॉल पपी इन अ लार्ज पॉट फ्रॉम ड्रोनिंग. ओके, हे तुमचं उत्तर असेल. हे तुम्ही उत्तर लिहून घ्या. सेकंड क्वेश्चन तुम्हाला काय दिलं आहे, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड व्हाय. म्हणजे ही मुलगी काय करायचा प्रयत्न करत आहे, म्हणजे ती काय करायचा प्रयत्न करते आणि का. मला ह्याचं, आय थिंक शी इज ट्राईंग टू रेस्क्यू अ पपी फ्रॉम ड्रोनिंग. म्हणजे मला असं वाटते की ती मुलगी जी आहे त्या पपीला वाचवण्याचा प्रयत्न करते. व्हाय, मग व्हायचं उत्तर काय लिहायचं, का. बिकॉज शी नोज द इम्पॉर्टन्स ऑफ लाईफ. अ पपी कॅन नॉट स्विम इन द रिव्हर. बरोबर, हे त्याचं उत्तर झालं. आणि लक्षात घ्या, उत्तर तुमच्या मनाचे पाहिजे. A5 आणि B5मध्ये प्रश्नाची उत्तरसंधी तुमच्या मनाची असली पाहिजे, तरच ते तुम्हाला मार्क्स मिळणार. तुम्ही डायजेस्टमधलं, म्हणजे गाईडमधून किंवा कोणत्या पब्लिशच्या नोट्समधून जर तुम्ही लिहाल तर ते कॉपी असणार. त्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आणि लिहायचं आहे. ओके, स्वतः शब्दामध्ये जेवढं लिहाल तेवढं तुम्हाला फुल मार्क्स मिळणार. लेट्स सी व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 3. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू. तुम्ही जर त्या मुलीच्या जागी असते तुम्ही काय केलं असतं. तर याचं, आय शुअरली ट्राय टू एस्केप अ पपी फ्रॉम ड्रोनिंग सेम द गर्ल इज डुईंग. ओके, जशी ती मुलगी करत आहे त्या पद्धतीने मी सुद्धा प्रयत्न केला असता त्या पपीला वाचवायचा. आणि चौथा काय प्रश्न दिला आहे, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन अ मिशन. तुम्हाला काय वाटतं की ती मुलगी त्या मिशनमध्ये सक्सेस होईल का. हो, नक्कीच, नेहमी लिहायचं, सकारात्मक उत्तर लिहायचं. येस सर्टनली शी विल बी सक्सेसफुल इन हर मिशन. आणि तुम्हाला फक्त डू यू थिंक विचारले, पुढे वाय विचारलं का नाही. मग तुम्ही जास्त एक्सप्लेनेशन त्याच्यावर द्यायचं नाही, फक्त लिहायचं येस आय थिंक शी विल बी बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. अशा पद्धतीने तुम्ही याचे 4 उत्तर लिहू शकता. तुम्हाला हे जे 4 उत्तर लिहायचे आहे तर तुम्ही, मी जेव्हा बोलत होतो तेव्हा व्हिडिओ स्टॉप करा, ते उत्तर बाजूला इथे लिहून घ्या प्रत्येक क्वेश्चनच्या पुढे आणि मग पुढे जा. ओके, पुढे काय दिले बघा, मेक द अप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेज. खाली 4 इमेज दिले तुम्हाला. ओके, आय शो यू द थर्ड अँड फोर्थ इमेज. सी, दीज आर दी 4 इमेजेस अँड तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं आहे, मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेज. म्हणजे तुम्हाला जे 4 जे तुम्हाला हेडिंग दिले त्यातलं कोणकोणती हेडिंग कशाला असणार. ओके, अवर लक्झरियस बंगलोज. आता इथं बंगलो तुम्हाला कुठे दिसतोय, सी इन पिक्चर सी, दॅट इज इन पिक्चर 3rd यू सी क्लिअरली अ बंगलो ऑक्युपाय विथ अ गार्डन, है ना. एक बंगलो दिसतो तुम्हाला, मग इथं काय आहे ना, सी आहे ना. ओके, नाव व्हॉट इज माय फेवरेट पास टाईम. ओके, माझा चांगला व्यतीत वेळ कुठं करायचा आहे. मग आता बघा, पास टाईम काय असेल तुमचा, की पुस्तकामध्ये होऊ शकतं. ओके, आणि वॉट अ कॉमोशन, किती गोंधळ आहे. कॉमोशनचा अर्थ होतो गोंधळ, मग हे ना डीमध्ये. आणि अंग्रोस इन माय बुक, माझ्या पुस्तकामध्ये मी बिझी आहे. मग कशामध्ये आहे ना, पिक्चर नंबर बी. ओके, कळलं सगळ्यांना, हा डी आहे, हा बी आहे. ठीक आहे, सो हे झालं आपलं वॉर्मिंग अप. नाव लेट्स सी द होल लेसन. पण आता म्हणतात ना की वाचून जर तुम्हाला मी ओळ टू ओळ अर्थ सांगितला तुम्हाला नक्कीच कळणार. पण त्याचवेळी विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे बघून घ्यायचं की जो लेसन आहे तो कशावर आधारित आहे, तो लेसन का इम्पॉर्टंट आहे हे बघून घ्या. या लेसनमध्ये तुम्हाला काय दिसेल, अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, एक अविस्मरणीय अनोखी चकमक असं या हेडिंगचं नाव आहे. एक अविस्मरणीय अनोखी चकमक असं तुम्ही लिहून घ्या. आता लेसन खूप मोठं आहे, ऑब्व्हियसली याचे 2 पार्ट होतील, म्हणजे व्हिडिओचे 2 पार्टमध्ये होऊ शकतो किंवा एका पार्टमध्ये आपण प्रयत्न करूया पूर्ण होईल.
मग सुरुवातीला हा पूर्ण लेसन तुम्हाला एक स्टोरी वाईज कळलं पाहिजे नक्की याच्यामध्ये काय दिलेलं आहे, बरोबर ना. नाही तर फक्त मी समजा ओळ वाचून तुम्हाला अर्थ सांगितलं, शब्दांचे अर्थ सांगितलं, तुम्हाला 50-60% पार्ट समजून जाईल. पण जर समजा लेसन शिकवायच्या आधी तुम्हाला मराठीमध्ये पूर्ण स्टोरी मी सांगितली, नक्की कळून जाईल तुम्हाला नक्की हा जो लेसन आहे कशावर आधारित आहे. ठीक आहे. मग बघा ही स्टोरी नीट आहे का समजून घ्या सगळ्यांनी. लेखक आहे तपन मुखर्जी. ओके. तपन मुखर्जी यांनी एक 50 वर्षापूर्वी ते जेव्हा लहान होते त्यावेळी त्यांना एक घटना घडली त्यांच्या घरात. ती घटना अशी होती की प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये एक वेगळा संबंध असतो. साधारणतः आपल्याला काय वाटतं की प्राण्याबद्दल आपण नेहमी मत ठेवतो की प्राण्यांना आपण जर समजा अन्न दिलं खायला तर ते खातात आणि जातात. पण फक्त अन्न दिल्यानंतरच आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये एक कम्युनिकेशन तयार होतं अशातला भाग नाही आहे. तुम्ही जर प्राण्यांवर प्रेम केलं, तुम्ही जर प्राण्यांच्या पिल्लांची काळजी घेतली तर नक्कीच त्यांची आई म्हणजे त्या पिलाची आई जी असेल ती कृतज्ञता व्यक्त करते. शी विल बी व्हेरी ग्रेटफुल टू यू. खूप खूप आभार व्यक्त करते. एवढंच आहे की त्यांना वाचा नाही आहे, त्यांना बोलता येत नाही, त्याच्यामुळे ते बोलू शकत नाही. जसं आपण मनुष्यावर प्रेम करतो तसं आपण प्राणी आणि प्राण्यांच्या मुलांवर सुद्धा प्रेम केलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये एक अतूट नातं तयार होतं हे या सांगण्याचा प्रयत्न केला आहे या लेसनमधून. मग एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंडची कथा आपण मराठीमध्ये शिकून घेऊया. एक अशी कथा आहे की लेखकाचे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये वेस्ट बेंगॉलला, पश्चिम बंगाल राणीगंज नावाचं डिस्ट्रिक्ट आहे, तिथे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कामाला असतात. आणि बंगला जो आहे तो सुंदर अशा हिरवळ मोठ्या मोठ्या झाडांमध्ये, जसं तुम्ही इथे चित्रामध्ये पाहत असाल बघा, इथं तुम्हाला दाखवलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे सुंदर असा बंगला आहे आणि तिथं अनेक ऑफिसरचे बंगले आहेत. तर एक दिवशी काय होतं की लेखकाला दुपारचं जेवण झाल्यानंतर लेखकाच्या घरातले सगळे त्याची आई, वडील आणि बहीण हे झोपी जातात. आणि लेखकाला वाचण्याचा खूप छंद असतो म्हणून लेखक त्या दिवशी दुर्गा म्हणजे साहजिकच पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा असेल तर वेकेशन देऊन टाकतात. मग वेकेशनमध्ये सुट्ट्या पडतात. त्या सुट्ट्यामध्ये लेखक हा पुस्तकं घेतो आणि पुस्तकं वाचण्यात मग्न होतो. त्या दरम्यान त्याला काही प्राण्यांचा आवाज ऐकायला येतो. कावळ्यांचा आवाज, कर्कश आवाज ऐकायला येतो, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतो. लेखक काय विचार करतो, कदाचित एखादं छोटासा डुकराचं पिल्लू असेल, त्या डुकराच्या पिल्लूला काही कुत्रे भुंकत असतील असं लेखकाला वाटत असतं. आणि हा आवाज वाढतच जातो. लेखक घाबरतो, नक्की काय झालं. तो बाहेर काय बघतो तर छतावर काही लंगूर असतात. ते लंगूरमध्ये एका लहानशा लंगूरच्या पिल्लाला एक मोठा डॉमिनंट मेल लंगूर काय करतो, चावा घेत असतो. ठिकठिकाणून त्याला चावा घेतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. आता प्राण्यांच्या या कुटुंबामध्ये असं का होतं तर हे आता आपल्याला उलगडायला वेळ लागेल की प्राणी असं का करतात हे आता आपण जाणून घेऊ शकत नाही. पण प्राण्यांमध्ये मनुष्यामध्ये हा एक फरक आहे. प्राणी काय करतात, त्यांच्या कुटुंबातल्याच काही मुलांना म्हणा मारण्याचा प्रयत्न करतात. हे असं का करतात आता हे त्यांनाच माहीत. ओके. किंवा रिसर्चचा भाग झाला. पुढे काय करतं की तो लंगूर, मेल लंगूर त्या पिलाला, त्या बेबी लंगूरला एवढा चावा घेतो की अक्षरशः तो पूर्णपणे शक्तीहीन होतो आणि छतावरून गडगडत खाली येतो. तो काय येतो कारण की लेखक काय करतो, हातामध्ये काठी घेतो, दगड घेतो आणि त्याच्याकडे मारतो. त्याच्यामुळे ते काय होतं, मेल लंगूर जो आहे तो डॉमिनंट लंगूर असतो पूर्ण त्यांच्या त्या ग्रुपमधला, तो सोडून टाकतो पिल्लाला. तो पिल्लू घरंगळत छतावरून खाली पडतो. तेवढ्यात लेखक त्याला पकडतो आणि त्याच्या घराच्या मागच्या जागेमध्ये कूप असतं. आता कूप म्हणजे काय तर कोंबड्याचं खुरडा जे असतं त्याला म्हणतात कूप. तिकडे तो घेऊन जातो. ही चित्रामध्ये तुम्ही पाहत असाल बघा. ओके. त्या कूपमध्ये घेऊन जातो, त्याचे औषधोपचार करतो. ओके. त्याला केळा पण देतो खाण्यासाठी जेणेकरून त्याला थोडंसं बरं वाटावं. माणसाचं मूळ अडतं त्या पद्धतीने हुंदके देत ते लंगूरचं बेबी लंगूर आहे ते रडत असतं. आणि या दरम्यान अचानक लेखकाला वाटतं की मागून कुठून तरी आहे ना त्याची आई पाहत आहे. असं त्याला भास होतो बघा. आपल्याला असं कधी भास होत असतो तशा पद्धतीने भास होतो. बघतो तर काय तो बेबी लंगूरची आई जी आहे ती किचनमधून पाहते की माझ्या मुलाची अवस्था कशी आहे. आणि हे पाहिल्यानंतर लेखकाचे परिवारातले इतर लोक बाजूला होतात आणि ती मदर लंगूर आपल्या बेबी लंगूरला घेते.
ती आधी तिला चांगल्या प्रकारे असे घट्ट धरते आणि इन्स्पेक्ट करते पूर्ण बॉडीवर की कुठं तिला जखम तर नाही झाले त्या बेबी लंगूरला. हे एक संबंध दाखवते कशा प्रकारे माणसाप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा आपल्या मुलांची काळजी असते. आणि जेव्हा जायची वेळ म्हणजे शेवटची वेळेमध्ये असं दाखवलं आहे, पुढे आपण पाहणारच आहे, जेव्हा ते पूर्ण लेसन आपण वाचून त्याचा अर्थ काढणार तेव्हा तुम्ही पाहणारच की शेवटच्या क्षणी आहे ना एक अतूट नातं त्या लेखकाने तपन मुखर्जी यांनी तयार केलं त्या बेबी लंगूरमध्ये आणि त्याच्या आईमध्ये. कारण त्याची आईला कृतज्ञता व्यक्त करायचं असतं. एक वेगळी चमक आहे, ती चमक त्या मदर लंगूरच्या डोळ्यामध्ये दिसून येते आणि ती डोळे बंद करून थँक्स म्हणते. म्हणजे आपण म्हणतो थँक्यू, आभार मानते की माझ्या मुलाला वाचवल्याबद्दल आभार. हे अशा प्रकारची एक सुंदर कथा आहे आणि एक रिअल घटना आहे तपन मुखर्जी यांच्या जीवनामध्ये घडलेली. ओके, मग आपण चला पाहूया ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले बघा मी स्टोरी तुम्हाला सांगितले, ओव्हरऑल तुम्हाला एक कळलं असेल नक्की ह्या स्टोरीचा अर्थ काय आहे. ओके, हे कशावर स्टोरी आधारित आहे. आता आपण काय करायचं आहे की वाचायचं, समजून घ्यायचं आणि इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते लिहून घ्यायचे. ओके, बघा, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर प्रायव्हेट कंपनी राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. माझे वडील हे वेस्ट बेंगॉलमध्ये राणीगंज या ठिकाणी एक मेडिकल प्रोफेशनल असतं एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. प्रायव्हेट कंपनी म्हणजे खाजगी कंपनी. द ऑफिस ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन अ इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि त्या ऑफिसचे अनेक ऑफिस असतात, त्यांचे बंगलो इंडिव्हिज्युअल बंगलो म्हणजे प्रत्येकाचा वेगळा असा बंगला एक मोठ्या कॅम्पसमध्ये, लार्ज कॅम्पस म्हणजे मोठ्या कॅम्पसमध्ये प्रत्येकाचा वेगळा बंगला असतो. आवर हाऊस वॉज इन द कॉर्नर ऑफ द कॅम्पस. त्या कॅम्पसच्या कोपऱ्यामध्ये आमचा बंगला आहे. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अ गार्डन. आणि ऑफिसर जो क्लब आहे म्हणजे क्लब म्हणजे ते खेळतात वगैरे के म्हणा इनसाइड गेम्स असतील, मग तो क्लब आहे ते क्लबची बिल्डिंग जी आहे ते गार्डनच्या भिंतीला लागूनच आहे. ओके, द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल मॅजिक ट्री. म्हणजे इथं काय सांगायचा प्रयत्न केला आहे की त्या कंपाऊंडमध्ये उंच उंच असे हिरवी झाडे असतात, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलं असतात अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजिशियन ट्री. म्हणजे असे उंचचे उंच झाडं असल्यामुळे एक सुशोभित कॅम्पस तयार झालेला आहे त्या बंगल्याभोवती. द सीजनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट स्क्वेरल्स अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड. आता इथे काय सांगितलं, द सीजनल व्हेजिटेबल ओके इन द किचन. आता सीजनल व्हेजिटेबल तुम्हाला तर माहिती आहे की कोणत्या ऋतूमध्ये कोणकोणते भाजीपाला आपण आपल्या घरामध्ये आणतो. मग ते किचनमध्ये आणत असल्यामुळे काय झालं की त्या गार्डनमधले बरेचसे काही झाडावर राहणारे जे स्क्वेरल्स आहे म्हणजे खार आहे किंवा मेनी स्पेसिस ऑफ बर्ड किंवा पक्ष्यांचे काय विविध प्रकारचे जाती आहेत ना, असे अनेक पक्षी त्या किचनमध्ये ये जा करत असतात. है ना, जसं म्हणतात तुमच्या किचनमध्ये काही पडलं असेल, समजा भाताचे दाणे असेल किंवा भाजीपाल्याचं काय असेल आणि तुमची मोठी ओपन विंडो असेल तर काही काही पक्षी विंडोमधून येतात. ओके, भाताचा दाणा चोचीमध्ये धरतात आणि उडून जातात अशा प्रकारे. मग इथे अशाच प्रकारचं एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे आपण असं म्हणूया. अ ग्रुप ऑफ लंगूस हॅड इवन मेड देअर डेन इन अॅन अश्वस्था ट्री नियर बाय. आता अश्वस्था ट्री म्हणजे पिंपळाचं झाड. इथं तुम्ही अर्थ लिहून घ्या, पिंपळाचं झाड. मग पिंपळाच्या झाडाच्या भोवती लंगूरांनी, लंगूर तुम्हाला माहिती आहे माकडांची एक जात आहे, एवढे जरी जरा मोठे असतात, फेरोशियस असतात जरा. मग त्या लंगुरांचं एक डेन आहे. आता डेन म्हणजे काय, घर. असा डेनचा अड्डा अर्थ होतो, पण इथं अड्डा आपण नाही घ्यायचा, इथं आपण घ्यायचा घर. ओके, पुढे काय झालंय, दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि ते त्यांच्या जीवनाचा एक अविभाजित भाग बनलेला आहे. ओके, अशा प्रकारे हा फर्स्ट पॅराग्राफ आहे. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. बघा, अ स्मॉल इन्सिडंट म्हणजे एक घटना. ओके, आणि इथं प्रोफाउंड इफेक्ट म्हणजे सखोल परिणाम, अर्थ लिहून घ्या तुम्ही. अ स्मॉल इन्सिडंट एक लहानशी घटना शनिवारी दुपारच्या वेळी लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी, माझ्यावर खूप सखोल परिणाम करून गेली. मग शनिवारी दुपारी असं काहीतरी घडलं लेखकासोबत जेणेकरून त्याच्या मनावर खूप मोठा सखोल परिणाम घडला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन. आणि माझ्या डोळ्यासमोर एक अनोखी जीवनाचा एक अनोखा पैलू, म्हणजे इथं अर्थ लिहा, अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे लिहा एक अनोखा पैलू. ओके, अनफोल्डेडचा अर्थ लिहा उलगडला. म्हणजे इथं काय सांगितलंय, अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन, माझ्या डोळ्यासमोर एक अनोखा पैलू. म्हणजे कोणता पैलू, तर जीवनाचा एक अनोखा पैलू
ओके, तो उलगडला गेला. आता पैलू म्हणजे काय, मग जीवनामधले असं एक पैलू आपण असं म्हणूया की जीवनामध्ये बऱ्याचशा घटना घडत असतात, पण अशी एक घटना जेणेकरून लेखकाचं जीवन पूर्णपणे बदलून टाकलं. ओके, काय सांगितलं पुढे बघा, टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, म्हणजे परमेश्वराची रचना आहे, त्या रचनेमध्ये एक जीवनातला एक वेगळा पैलू उलगडला गेला त्या शनिवारी दुपारी. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. Just like for any other child, the holiday provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आता हे काय सांगितलं बा, इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. आता महादुर्गाची पूजा पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते, देशभरातून लोक तिथे जातात, त्यामुळे तिथली गव्हर्नमेंट सुट्ट्या देते. मग पूजा म्हणजे महादुर्गाच्या वेकेशनला जी पूजा होती त्या पूजेदरम्यान सुट्ट्या दिल्या होत्या. मग जस्ट लाईक एनी अदर चाइल्ड, इतर मुलांप्रमाणे लेखकही द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी, त्या सुट्टीमध्ये लेखकाला काहीतरी मिळालं. तर काय मिळालं, टू बिकम अंग्रोस इन व्हेरियस मॅगझिन, वेगवेगळ्या मॅगझिन्स मुलांसाठी त्या दिवसामध्ये पब्लिश होतात पश्चिम बंगालमध्ये, आणि स्टोरी बुक्स. मग ते स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स वाचण्यामध्ये लेखकाने स्वतःला व्यापून टाकलं. मग अँग्रोचा अर्थ काय ह्याचा इथं मग्न होणे किंवा व्यापून टाकणे. ओके, फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन, म्हणजे सुट्टी दिवसामध्ये तिकडं चिल्ड्रन काय करतात, अशा स्टोरी बुक्समध्ये मॅगझिन्समध्ये पूर्णपणे मग्न होऊन जातात वाचण्यामध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं आधी, लेखकाला वाचण्याची खूप आवड होती. पुढे काय झाले, आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. काय सांगितले बघा, आफ्टर हार्टी लंच. आता इथं हार्टचा अर्थ हृदय घेऊ नका, हार्टी आहे भरपूर, पोट भरून. काय याचा अर्थ लिहा तुम्ही, पोट भरून, म्हणजे दुपारचं जेवण पोट भरून केल्यानंतर माझे पॅरेंट्स, माझे आईवडील, माय यंगर सिस्टर, माझी लहान बहीण, ले डाऊन फॉर आफ्टरनून नॅप, दुपारच्या झोपेसाठी गेले. आता नॅपचा अर्थ काय होतो, वामकुक्षी. मग इथं वामकुक्षी हा शुद्ध मराठीमध्ये अर्थ आला नॅपचा, तुम्ही इथं लिहा थोडीशी झोपलेलं तरी चालेल. ओके, अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी गोष्टी पुस्तक वाचण्यामध्ये मग्न झालो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी, आणि दुपारची एवढी शांतता होती की त्यामध्ये लेखकाला ते ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यामध्ये लेखक पूर्णपणे मग्न झाला. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो, द हार्श क्रेविंग ऑफ अ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाउट द ग्राउंड. बघा आता इथे काय काय दिलं, इथे 4-5 आवाजाचा वर्णन इथं लेखकाने केलेलं आहे. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग, जी शांतता होती ती अधूनमधून, ऑकेजनली ब्रोकनचा अर्थ आहे अधूनमधून. ओके, ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग, म्हणजे घरची झोपले होते ना त्यांच्या स्नोरिंगचा अर्थ लिहा घोरणे. ओके, द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो, अधूनमधून, इंटरमिटंट म्हणजे का अधूनमधून, चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो म्हणजे जे घरातल्या चिमण्या असतात त्या चिमण्यांचा आवाज येत होता. ओके, चिवचिवाटचा, चर्पिंग म्हणजे काय लिहितं चिवचिवाट. द हार्श केविंग ऑफ अ क्रो, आता इथं कावळ्यांचा पण सुद्धा एक कर्कश आवाज येत होता. तुम्हाला माहिती आहे कावळ्यांचा कसा आवाज येतो सांगा जरा, अशा प्रकारे हा आवाज सुद्धा होता. द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाउट द ग्राउंड, आणि घराहून काही उंचीवर, खूप उंचीवर, श्रील व्हॉइस ऑफ काईट, इथं काईटचा अर्थ पतंग घेऊ नका, इथं काईटचा अर्थ सगळ्यांनी घ्या घारीचा, म्हणजे घारीचा आवाज येत होता. मिनिट्स टिकट बाय, आणि वेळ जात होती. आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक, आणि मी जसं वेळ जात होती हळूहळू मी त्या पूर्ण पुस्तकामध्ये ॲब्झॉर्ब झालो. मी इथं ॲब्झॉर्ब तर शोषून नाही घ्यायचा, इथं ॲब्झॉर्बचा अर्थ काय याचा, पूर्णपणे तल्लीन झाला लेखक. ओके, इथं लिहा मग तल्लीन. सडनली, ओके पुढे काय दिले बघा, सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मी ऐकलं की रस्त्यावरच्या काही कुत्र्यांचा आक्रमकतेने आवाज ऐकू आला काही अंतरावर. फ्युरियसली म्हणजे आक्रमकतेने. आय चोज टू इग्नोर द कॉमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. मी बघा, आय चोज टू इग्नोर, मी तो जो आवाज होता, कोमोशन म्हणजे का गोंधळ इथं लिहा तुम्ही, किंवा गलगलाट, तो जो गलगलाट होता, गोंधळ होता, मी या विचारांत इग्नोर केला की काही रस्त्यावरचे काही कुत्र्यांचं झुंड है ना, पॅक ऑफ डॉग्स, काही कुत्रे आहेत, माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग, एका दुर्दैवी डुकराला कदाचित
कोपऱ्यामध्ये सारत असतील, म्हणजे म्हणतात ना कुत्रे नॉर्मली काय करतात की जो घाबरतो त्याला भुंकत राहतात, बरोबर ना. तुम्ही जरी घाबरला तर तुम्हाला भुंकणार तुमच्या मागे येणार, नाही घाबरला तर नाही भुंकणार ते. मग एक छोटासा समजा मी म्हणतोय की एक दुर्दैवी एक छोटासा डुक्कर असेल, त्या डुकराला ते भुंकत असतील, अशा प्रकारे लेखकाला वाटलं, पण ते खरं तसं काही नव्हतं. बट सून द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह, आणि लवकरच ते भुंकणं अजून मोठ्याने ऐकू आलं, अँड मोर ॲग्रेसिव्हली, आणि आणखी आक्रमकतेने. अँड द अलार्म केविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी, आणि या आवाजामध्ये आणखी भर पडली, ते म्हणजे कर्कश आवाजाने भरलेल्या कावळ्यांच्या आवाजाचं, म्हणजे फ्लॉक ऑफ क्रोज म्हणजे कावळ्यांचा काही थवा तिथं आला असेल, आणि कॅकोफोनीचा सुंदर शब्द आहे बघा, अर्थल्या कर्कश आवाज. त्यांचाही कर्कश आवाज मी आता आवाज काढून तुम्हाला दाखवलाय, पुन्हा नाही दाखवणार. पुढे बघ, आय ऑल्सो हर्ड डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. ओके, आय ऑल्सो हर्ड, बघा इथे आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि मी ऐकलं की हा आवाज आणखीच वाढत चाललेला आहे. ओके, मग असं का होतंय, काय लेखकाला कळेना, म्हणून तो पुढे पाहण्यासाठी गेला. पण बघा, पण मी तुम्हाला स्टोरी सांगितली आहे, तुम्हाला अर्थ कळला आहे तो स्टोरीचा नक्की काय आहे. बघूया पुढे. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी, म्हणजे लेखकाची उत्सुकता वाढली. आता ही गॉट द बेटर ऑफ मी इकडं पण दिले बघा, ओव्हर पॉवर डिफिटेड, म्हणजे ओव्हर पॉवर हावी होणे, डिफिटेड हरणे. हे एक फ्रेज आहे, हा एक शब्द नाही आहे, फ्रेज आहे. फ्रेज कळतो तुम्हाला ना विद्यार्थ्यांना, म्हणजे काय, वाक्प्रचार. म्हणजे उत्सुकता माझी आणखी वाढली, अगदीच बरोबर, नक्की कोणाचीही वाढणार, तशी लेखकाची वाढली. लिव्हिंग द बुक असाइड, पुस्तक बाजूला सारून, आय रश टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. मी व्हरांडामध्ये, आता व्हरांडा म्हणजे काय, अंगण असेल, त्या अंगणामध्ये लेखक गेला, पण नक्की काय घडलं, ऑब्व्हियसली आपण बाहेरच पडणार ना पाण्यासाठी, असा एवढा आवाज काय यायला लागलाय. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मी एक नजर टाकली क्लब हाऊसच्या रूफवर, रूफ म्हणजे छतावर, आणि ग्लान्स अर्थ नजर. लिहा पटकन, कोणीही टाळू नका, कोणी स्केप करू नका, ते शब्द महत्त्वाचे आहेत, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, खूप शब्द आहेत. ओके, मग इथं काय केलं लेखकाने की ते हॉरिबल, ते भयावह चित्र पाहण्यासाठी लेखकाने क्लब हाऊसच्या रूफवर नजर टाकली. अ बिग मेल लंगूर, अपॅरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, एक मोठा धष्टपुष्ट लंगूर, आणि नक्कीच तो दिसत होता की त्या ग्रुपचा लीडर असेल. अपॅरंटलीचा अर्थ होता दिसत होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, त्याने काय केलेलं, या मेल लंगूरने या बेबी लंगूरला आपल्या हातात धरलं. बघा, सेम चित्र तुमच्या समोर आहे. ओके, अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल, आणि तो काय करत होता, तो मर्सिलेसली म्हणजे पूर्णपणे निर्दयीपणे, याचा अर्थ लिहा तुम्ही निर्दयीपणे तो त्या बेबी लंगूला चावत होता, आणि मारण्याच्या उद्देशाने चावत होता. इंटेंट टू किल म्हणजे मारण्याच्या उद्देशाने. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड द अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग. बघा, हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या मुलाची जी आई होती ती, आणि काही जी बाकीचे मेंबर जे होते, लेसर मेंबर म्हणजे या मेल लंगूरपेक्षा शक्तीने कमी असतील, कळलं का, असे जे होते मेल लंगूर, बाकीचे मेंबर जे होते ते फक्त हेल्पलेसली, म्हणजे म्हणतात ना हेल्पलेसली, कोणतीही ते मदत करू शकत नाही, अशा पद्धतीने ते फक्त इकडे तिकडे होऊन, स्कॅटर्ड म्हणजे काय, इकडे तिकडे होणे, कळलं का, वेगळे होणे, त्या बिल्डिंगच्या रूफवर वेगळे होऊन फक्त ते पाहत होते. ओके, वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, म्हणजे ते काय पाहत होते की आता हा मेल लंगूर नक्कीच या बेबी लंगूरला मारणार, याचा जीव घेणार, अशाच पद्धतीने ते पाहत होते. कारण की त्यांच्यातले म्हणतात प्राण्यामध्ये कसं असतो, शक्तिशाली असतो ना, त्याला कोणीही चॅलेंज करत नाही, त्याला मारायला कोण येत नाही त्यांच्या ग्रुपमध्ये. आय रिकॉर्ड द हॉरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप. नाव हियर यू गॉट द रिझन व्हाय द मेल लंगूर इज ट्राईंग टू इंटेंड टू किल टू द बेबी लंगूर. आता कळलं तुम्हाला तो मेल लंगूर का मारतोय, तर त्याचं रिझन लेखकाला काय कळलं. आय रिकॉर्ड, मला आठवलं, द हॉरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन, क्लॅन म्हणजे कुटुंब, प्राण्यांचं कुटुंब, आपलं कुटुंब नाही आहे,
प्राण्यांचं कुटुंब. अकॉर्डिंग टू विच डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. म्हणजे तो जो मेल लंगूर आहे तो का मारत होता बेबी लंगूरला, म्हणजे तो बेबी लंगूर नक्कीच काय असणार, तो एक मेल लंगूर असणार. ओके, मेल लंगूर. म्हणजे प्राण्यांच्या कुटुंबामध्ये कसं असतं, जे मोठे मोठे डॉमिनंट मेल लंगूर असतात ना, त्यांच्या कुटुंबामध्ये जर समजा कोणत्या मदर लंगूरने एका पिलाला जन्म दिला आणि तो जो मेल असेल तर त्याला हे जो लीडर आहे त्या लंगूरचा तो जगू देत नाही. असं का होतं, कारण हे तुम्हाला सिंपल कळलं असेल. याच्या मागचं रिझन काय आहे की हाच बेबी लंगूर एक दिवशी मोठा झाला, ज्या दिवशी मोठा होईल त्या दिवशी तो जसा मोठा होईल तसा हा म्हातारा होईल. आणि एक वेळ येईल की हा बेबी लंगूर मोठा झाल्यावर नक्की याला तो मारणार. मग या विचाराने हे मेल लंगूर अशा बेबी लंगूरला, खास करून मेल लंगूरला जगू देत नाही, मारतात. आणि प्राण्यांमध्ये असंच घडतं. तुम्ही डिस्कवरी चॅनल, नॅशनल ॲनिमल चॅनल, हिस्ट्री चॅनल कधी बघा तुम्ही, असंच घडतं. प्राण्यांचा हाच एक स्वभाव आहे जो विचित्र वाटतो मनुष्याला. ओके, पुढे काय दिले, विदाउट लुझिंग एनी टाइम, कोणतीही वेळ न वाया घालवता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर. बघा, थोडाही वेळ न घालवता मी म्हणजे लेखकाने काय केलं, अ स्टाउट स्टिक, एक काठी घेतली. याचा अर्थ स्टाउट स्टिकचा एक काठी घेतली इन वन हँड, एका हातामध्ये, अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर. मराउडिंगचा अर्थ आक्रमक आणि हळ म्हणजे काय, त्याच्याकडे मारले किंवा फेकून दिली. ओके, फेकून मारली. लेखाने एक काठी घेतली एका हातामध्ये आणि एका हातात दगड घेतला आणि त्या आक्रमक लंगूरकडे मारलं. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. तो जो मेल लंगूर होता तो एवढा आक्रमक होता, इन्फ्युरेटेडचा अर्थ आक्रमक, दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. त्याने माझ्या हल्ल्याचा थोडाही लक्ष नाही दिलं. असॉल्टचा अर्थ की हल्ल्याचा सगळ्यांनी. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. पण तेवढ्यात मी आणखी काही दगड त्याच्यावर मारले. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि कुत्र्यांनी सुद्धा त्यांचा आवाज वाढवला. इथं क्रायचा अर्थ रडणे घेऊ नका. पिच ऑफ क्राय म्हणजे आवाजाचा एक स्केल असतो, आणखी आवाज तीव्र केला. ओके, लिहा इथं आवाज तीव्र करणे. द चेंज सर्कमस्टान्सेस. आता हे जो शब्द आहे ना, जे वाक्य आहे हे थोडं असं पण आपण बोलूया, द सर्कमस्टान्सेस चेंज्ड. ओके, द चेंज सर्कमस्टान्सेस इथं असं दिलेलं आहे, म्हणजे जी परिस्थिती होती ती बदलली. अँड सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. म्हणजे थोडी परिस्थिती बदलली आणि अचानक अनेक ठिकाणून ज्या प्रकारे हल्ला होत होता त्यामुळे त्या मेल लंगूरने बेबी लंगूरला सोडून दिलं आणि तो स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा, आणि त्या क्लब हाऊसच्या बिल्डिंगचं जो रूफ असेल, म्हणजे असं काय रूफ असेल, त्या रूफवरून तो घरंगळत खाली आला. द बेबी वॉज लिस्टलेस. तो बेबी पूर्णपणे शक्तिहीन झाला होता. लिस्टलेसचा अर्थ शक्तिहीन. अँड अपियर्ड टू बी डेड. आणि असं दिसत होता की तो मृत्यू पावला. ओके, ॲज इट्स बेबी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. आणि ज्यावेळी तो बेबी खाली स्लाइड डाऊन होत होता, म्हणजे खाली खाली घरंगळत येत होता, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड. आणि त्याचवेळी त्या कुत्र्यांमध्ये एक एक्साइटमेंट निर्माण झाली. ओके, मॅनिफोल्डचा अर्थ अधिक किंवा आणखीच. कळलं का? मॅनिफोल्डचा अर्थ काय लिहायचा, जास्तीत जास्त. बघा इथे मोर अँड मोर. आणखीच काय केली, आणखीच त्यांच्या मनामध्ये एक्साइटमेंट निर्माण झाली. का झाली सांगा जरा, ओळखा पाहू. की आता हे बेबी लंगूर खाली पडणार, आम्ही कुत्रे जाऊ आणि आज आम्हाला मस्तपैकी किंवा पोट भरून खायला मिळणार. ओके, आणि ते पण कोणतं, आयतं मिळालेलं. साधारणतः कुत्र्यांना आयतच मिळायला आवडतं. ओके, ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. म्हणजे आम्हाला काय, गुड किल म्हणजे त्याने तर शिकार नाही केली कुत्र्यांनी, मेल लंगूरने केली, म्हणजे आम्हाला गुड मील पण मिळणार, गुड किल आणि गुड मीलच दिले. म्हणजे एक आयतच मारलेलं एक बेबी लंगूर आम्हाला खायला मिळणार. ओके, अशा प्रकारे त्या प्रॉस्पेक्ट केलं त्याने. प्रॉस्पेक्टचा अर्थ होतो की मिळण्याचा उद्देश आहे ना, ते कुत्र्यांना असं वाटलं. कीपिंग द डॉग्स. ओके, पुढे काय दिले बघा, पुढे दिले, कीपिंग द डॉग्स ॲट बेबी विथ अ स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर
टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल रूफ. बघा काय केलं, जसे ते कुत्रे जायला लागले त्या बेबी लंगूरकडे, लेखकाने एक काठीने त्या कुत्र्यांना दूर केलं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल. आणि जसं तो बेबी लंगूर खाली पडता क्षणी, टाईल्स म्हणजे खाली रूफचं म्हणजे सॉरी खाली ग्राउंडला टाईल्स असणार, आता टाईल्सवर पडलं असतं ना, मी सांगतो नक्कीच ते बेबी लंगूर तिथेच आहे ना मेलं असतं. पण लेखकाला ही गोष्ट माहीत होती म्हणून त्याने काय केलं, जसं तो पडता क्षणी त्याची शेपूट धरली. ओके, आणि तो टाईल्सवर पडला नाही असं इथे सांगितलेलं आहे. ओके, द बेबी अपियर्ड इनर्ट. पुन्हा लिस्टलेसचा एक समार्थी शब्द तुम्ही होता इनर्ट, शक्तिहीन. ओके, अँड लाईफलेस, आणि त्याच्यामध्ये कोणता जीवी नव्हता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि त्यावेळी लेखकाला कळलं की हा मेल लंगूर आहे. आणि इथंच याच ओळीवरनं आपल्याला कळतं की मागच्या पानावर लेखकाने असं का सांगितलं की प्राणी असं का करतात. ओके, मोस्ट सर्टनली दे आर डुईंग इट बिकॉज इन एनी क्लॅन ऑफ फॅमिली ऑफ ॲनिमल द मेल dominant person, the male dominant, not a person, male dominant okay animal is intent to kill any new baby who is a male. okay, कोणत्याही मेल ला जो बेबी लंगूर असेल किंवा बेबी लायन असेल जो मेल असेल त्याला जगू देत नाही का, त्याला मारतात. लक्षात, अशा प्रकारे या ओळीवरनं त्याला कळलं होतं की असं का घडतंय. बाय दिस टाइम, तोपर्यंत, बाय दिस टाइमचा अर्थ होतो तोपर्यंत, माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट टू द व्हरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. त्यावेळी माझे घरचे बाहेर आले आणि त्यांनी माझं रेस्क्यू ऑपरेशन, रेस्क्यू म्हणजे बचावात्मक कळलं का कार्यक्रम, जो मी बचाव केला त्या बेबी लंगूरचा, ते पाहण्यासाठी बाहेर आले. सम ऑफ द नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि काही नेबर्ससुद्धा बाहेर आले. आय टूक द बेबी लंगूर ऑन आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप. मी त्या बेबी लंगूरला बॅकयार्डला म्हणजे घराच्या मागे जागा असते तिथे घेऊन आलो आणि हळुवारपणे पोल्ट्री कूपमध्ये म्हणजे कोंबड्यांचं खोळं असतं त्याच्यामध्ये ठेवलं. आता त्यातच का ठेवलं, बाहेर ठेवलं असतं का तो मेल लंगूर आला असता पुन्हा त्याला मारायचा प्रयत्न केला असता. म्हणून लेखकाने कोंबड्याच्या खोड्यामध्ये त्या बेबी लंगूरला ठेवलं म्हणजे तो जरी आला तरी त्याला मारू शकणार नाही. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. संपूर्ण शरीर त्या बेबी लंगूरचं डीप बाईट मार्क्स होते. मग दाताने चावा घेतला. तुम्ही कधी फोटो बघा, रिअल इमेज बघा मोबाईलवर, तुम्हाला बेबी लंगूरचे दात दिसतील, एवढे मोठे मोठे दात असते. ते मोठे मोठे बाईट मार्क्स होते आणि स्क्रॅच होतं, त्याला ओरबडलं होतं पूर्ण, कारण की ते रक्त बंबाळावा आणि तो मरावा. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम द वाउंड. त्या जखमातून, वूंड म्हणा याला किंवा वाउंड वाचा, त्या वूंडमधून रक्त पाझरत होतं. वोजिंगचा अर्थ होतो पाझरत होते. द बेबी रिमेन मोशनलेस. त्या बेबी लंगूरने कोणतीही गती दाखवली नाही, मोशनलेस झाला. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वूंड अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी सर्वात आधी काय केलं, त्या जखमा स्वच्छ केल्या, रक्त थांबवायचा प्रयत्न केला. मग रक्त थांबवायला साधारणतः आपण औषध वगैरे लावतो, ते औषध वगैरे लावलं असेल, पट्टी लावली असेल. ओके, आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. त्यावेळी लेखकाला कळलं, रिलीव्ह म्हणजे काय कळलं, की तो बेबी लंगूर ब्रिदिंग करत आहे, श्वास घेत आहे. इवन दो हिज ब्रीथ वेअर शॅलो. तरी त्या बेबी लंगूरच्या ज्या ब्रीथ होत्या, श्वास घेण्याची क्रिया होती ती शॅलो होती. शॅलोचा असा अर्थ होतो विद्यार्थ्यांना उथळ, पण इथं उथळ नाही, इथं काय यायचं कमी कमी श्वास घेत होता तो. ओके, पुढे काय दिले, स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. ओके, थोडं पाण्याचा शिंपडाव केला त्याच्या तोंडावर, त्यावेळी बेबी लंगूर थोडं शुद्धीवर आला. स्थिर म्हणजे काय, शुद्धी होण्यासाठी लेखकाने तोंडावर पाणी शिंपडलं. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट, आणि थोडंसं असं म्हणतात ना, शेकी अटेम्प्ट म्हणजे असं हलत डुलं, जेव्हा तो बेबी लंगूर उठायचा प्रयत्न केला, हे सॅटअप, तो उठून बसला. ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक. तो एका धक्क्यामध्ये होता आणि स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाईन. आणि वाऱ्यामध्ये जणू एखादं पान कसं फडफडतं त्याप्रमाणे तो पूर्ण ट्रेम्बलिंग करत होता, थरथर कापत होता. ट्रेम्बलिंगचा अर्थ थरथर कापणे. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याचे दोन छोटे छोटे डोळे होते, ते पूर्णपणे अश्रूने भिजले होते. मग इथं तुम्ही वेल्ड अपचा अर्थ लिहू शकता की पूर्णपणे रडून रडून भिजले होते. ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. ओके, अँड ही स्टार्टेड टू सोब विथ अ मफल्ड क्राय. आणि तो हुंदके देत होता. मफल्ड क्राय चालल्या, हुंदके देत होता. म्हणजे लहान मुलं कसं हुंदके देत सोबिंग म्हणजे हुंदके देत, सोब विथ अ मफल्ड क्राय. मग लहान मुलं ज्या पद्धतीने
रडतात हुंदके देत देत त्या पद्धतीने ते बेबी लंगूर रडत होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. त्याच पद्धतीने जेव्हा एक माणसाचं मूल खूप मोठ्या चिंतेमध्ये किंवा घाबरलेल्या मनस्थितीमध्ये असताना रडतं, त्या पद्धतीने ते बेबी लंगूर रडत होतं. ओके. आय ऑफर्ड हिम अ peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी काय केलं, मी म्हणजे लेखकाने काय केलं की एक सोललेलं बनाना, पेल्ड बनाना म्हणजे सोललेलं बनाना त्याला दिलं आणि त्या लंगूरने थरथरत आपल्या हाताने ॲक्सेप्ट केलं आणि तो हळूहळू खाऊ लागला. ओके. पुढे काय दिले बघा. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. आणि माझं संपूर्ण अटेन्शन त्या बेबी लंगूरच्या पुनर्जीवित होण्यावर कॉन्सन्ट्रेट झालं की कधी हा पुन्हा जीवित होईल. पुन्हा जीवित म्हणजे पुन्हा पहिल्यासारखं होईल असं लेखकाला सांगायचं आहे. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच. त्यावेळी मला एक विचित्र भावना जाणवली की जणू काय आम्हाला कोणतरी पाहत आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप. मी कूप म्हणजे ज्या ठिकाणी लेखक उभा होता तिथून लेखकाने वळून पाहिलं अँड लुक्ड अप. वर पाहिलं. देर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. किचनच्या रूफवर मदर लंगूर बसली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. जे काय मी केलं ते सर्व तिने पाहिलं. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती तिथं शांत बसली. ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. की जणू काही आमच्याकडून त्या बेबी लंगूरला कोणत्याही प्रकारचं हार्म तर नाही झालं ना, हे सर्व ती पाहत होती. मीन व्हाईल. ओके. तेवढ्यात मीनवाईलचा अर्थ काय होतो, तेवढ्यात द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. त्या मुलाला आपल्या आईचं असल्याचं जाणवलं. बघा हे होतंच ना कधी कधी आपल्याला पण आहे ना. आपली आई पण समजा गावाला गेली, कुठं घरापासून लांब गेली आणि ते अचानक आले, आपल्याला एक सेन्स होतं ना, त्या पद्धतीने एक कनेक्शन असतं मुलाचं आणि आईचं. तसं त्याला सेन्स झालं. अँड स्टार्टेड टू सोब. आणि तो रडू लागला. आणि क्राय लिटल लाऊडर. अजून मोठ्याने तो रडू लागला. अरे बघा ना, असं बघून असं वाचून असं ऐकून असं वाटतं खरंच माणसाच्या जीवनामध्ये असंच घडतं, प्राण्या जीवनामध्ये तसंच घडतं. काही वेगळं नाही विद्यार्थ्यांनो. माणूस प्राणी सगळे एकच आहे. फरक एवढाच आहे की त्यांना बोलता येत नाही, आपल्याला बोलता येतं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. मी त्या कूपच्या दारापासून थोडंसं लांब झालो जेणेकरून ते मदर लंगूरने येऊन आपल्या बेबी लंगूरला हातात घ्यावा. इमिजिएटली द मदर डिस्कँडेड ऑन द फ्लोर ऑफ द स्कूप. जी मदर होती बेबी लंगूरची ती डिस्कँडचा अर्थ खाली उतरणे. ती किचन रूफवरून खाली उतरली, कूपकडे वळली आणि आपल्या बेबी लंगूरला हातात घेतलं. पिकअप द बेबी लंगूर इन हर आर्म्स. शी गेव द बेबी थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल हिम टाईटली इन हर बॉसम. मग काय केलं, मदर लंगूरने आपल्या बेबीला हातात घेतलं, इन्स्पेक्ट केलं. इन्स्पेक्ट म्हणजे पूर्णपणे पडताळणी केले की त्याला कुठं कुठं जखमा इंजरीज आहे. आणि घट्ट, कडलचा अर्थ लिहा घट्ट धरणे लिहायचं. कडल हिम टाईटली इन हर बॉसम. आता बॉसम म्हणजे इथं हृदयाशी लिहा, छातीशी लिहा. द बेबी फाउंड सोलास इन हर आर्म, इन हर केअरिंग आर्म. त्या बेबी लंगूरला आपल्या आईच्या छातीशी खूप खूप बरं वाटलं. ओके. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि थोडा वेळ ते बेबी लंगूर आपल्या आईची छातीशी झोपे गेलं, लॅप. ओके. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन. आणि ती त्यावेळी जणू काही ते विचार करत होती. पॉन्डरिंगचा अर्थ विचार करत होती. ओके. ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असॉल्ट. आणि ती हा विचार करत होती की आता या पुढच्या अटॅकपासून किंवा या पुढच्या हल्ल्यापासून ती आपल्या बेबीला कशा प्रकारे वाचवेल. फॉर अ फ्यू सेकंड्स, काही सेकंड्स नंतर द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. मदर लंगूरने माझ्या डोळ्यात म्हणजे लेखकाच्या डोळ्यात पाहिलं, स्ट्रेट पाहिलं, तीक्ष्ण नजरेने पाहिलं. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आजसुद्धा, आज एवढे वर्ष झाले, आजसुद्धा मी म्हणजे लेखक असं म्हणतो की मी तिच्या डोळ्यातली ती चमक विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड.
तिने माझ्यावर कृतज्ञतेचा वर्षाव केला. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड. शांतपणे ती डोळ्याने कृतज्ञतेचा वर्षाव करत होते ते माझ्यावर. कृतज्ञतेचा अर्थ काय की केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे. ओके. आय वॉज ओव्हरवेल्म बाय द इमोशन. आणि या भावनेने मी खूप खूप अत्याधिक भावूक झालो. इतरल्या ओव्हरवेल्मचं अत्याधिक आनंदित पण होतो आणि अत्याधिक भावूक पण होतो. ओके. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक टू मी. ज्या प्रकारे ज्या भावनेने तिने माझा आभार मानलं त्यामुळे ते पूर्णपणे मी भावूक झालो. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. ओके. त्या ठिकाणी एक वैश्विक माता होती जिने आपल्या स्ट्रायकनचा असलेल्या पीडित मुलाला आपल्या जवळ धरलं होतं, झोपवलं होतं आपल्या जवळ. देन इन अ फ्लॅश, मग पटकन वीज चमकते त्या पद्धतीने शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. तिने बघा इथे चित्र मग तुम्हाला दाखवलंय बघा. ओके. मग इथं काय दाखवलेलं आहे त्या चित्रावर तुम्हाला कळत असेल. दे इन अ फ्लॅश, एका वीज चमकते त्या क्षणी शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. तिने आपल्या मुलाला पोटाशी धरलं आणि तिने घट्ट धरून जम्प केले कुठं, रूफवर. अँड रिच आवर किचन रूफ, आणि ती पटकन किचनच्या छतावर गेली. शी सर्वे द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. आणि जो एरिया होता जिथे घटना घडली होती तो विशियस, तिथे तो दुष्ट मेल लंगूर आहे का हे पाहत होती. अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द पॅलेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या विरुद्ध दिशेने ती निघाली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality and should anyone strike the right chord. बघा मोठं वाक्य आहे, मी तुम्हाला समजावून सांगतो. ब्रीफ मीटिंग, ती थोडी जी मीटिंग झाली आमच्या दरम्यान विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट. मदर लंगूर आणि बेबी लंगूर जी काही मीटिंग झाली त्या गोष्टीवर पूर्णपणे कन्व्हिन्स झालो, निश्चय झालो. दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्युच्युअल ट्रस्ट इज इंडिड रियालिटी. की आंतरजाती कम्युनिकेशन, ओके, म्हणजे प्राण्यांमधलं जे कम्युनिकेशन आहे आणि त्यांचं म्युच्युअल ट्रस्ट जे आहे, ओके, एकमेकांवर विश्वास ठेवण्याचं पद्धत जी आहे, इज इंडिड रियालिटी, हे खरोखरच एक वास्तविक आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड. आणि सर्वांना हे राईट कॉर्ड म्हणजे एक नाळ जपली पाहिजे. ओके. कॉर्डचा आता नाळ. द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन्स. यामुळे अधिक नाते सुरेल बनते. हम्प इन टू ॲक्शन हा एक वर्ड नसून हे एक फ्रेज आहे. ओके. पुढे काय दिले बघा. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. त्या मदर लंगूरने मला हे दाखवलं की अन्न फक्त एकमेव माध्यम नाही आहे आमच्यामध्ये, म्हणजे माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये नातं तयार करायचं. बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू टच. पण इतरही काही अशा गोष्टी आहेत जेणेकरून आमच्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये एक बॉन्ड, एक घट्ट निश्चय तयार होतो. ओके. एक घट्ट संबंध तयार होतं. ट्रस्ट ते आहे म्हणजे विश्वास. कंपॅशन, ओके, अनुकंपा, अर्थ लिहायचा अनुकंपा. अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, आणि आपापसामधलं समजूतदारपणा. हे जर असेल ना विद्यार्थ्यांनो तर आपण कोणत्याही प्राण्याला आपला मित्र, आपला सखा किंवा आपली सखी बनू शकते. ओके. 55 years have passed since that day. 55 वर्ष झाली त्या घटनेला. आय एम नाव 70 years old. मी आज 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण आजही मला ते आठवतं की ती एक अविस्मरणीय घटना होती, एक अविस्मरणीय अनोखी चकमक होती. आजही मला आठवतं. तर विद्यार्थ्यांनो लेसन संपलाय. तपन मुखर्जी यांनी लेसन हा एक म्हणजे हा लेसन त्यांचा आहे, एक रिअल स्टोरी आहे. कसं वाटलं तुम्हाला? मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि नेहमी म्हणतो नवीन बघत असाल, पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. ऑल करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे तुम्हाला मिळतील. लॉकडाऊनचा दिवस आहे आणि लॉकडाऊन दिवसामध्ये सर्वात मोठा प्रयत्न मी हा करत आहे की जेवढे जास्त होईल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे व्हिडिओ पाहून तुम्ही घरी बसल्या लॉकडाऊनमध्ये शिकून घ्याल, कारण की अभ्यासक्रम हा लवकरात लवकर संपेल अशी आशा आहे. पण जर उशिरा जर समजा शाळा सुरू झाली तर अभ्यासक्रम संपायला खूप कमी वेळ मिळणार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
धन्यवाद.